गांजा विक्री करणारे रेकॉर्डवरील 2 आरोपी जेरबंद. 7 किलो 97 ग्रॅम वजनाचा गांजा व मोटरसायकलचा एकूण 2,63,210 रुपयाचा मुद्देमाल जप्त. माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अंमली पदार्थ तस्करी, विक्री, वाटप व वितरण करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व स्टाफ यांचे पथक तयार करून अंमली पदार्थ तस्करी, विक्री, वाटप व वितरण करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने दिनांक 9/3/2026 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांचे पथकामधील पोलीस कॉन्स्टेबल संकेत कानडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल ऋषिकेश सदामते यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी नामे विजय पवार व आमिर युनुस मुल्ला दोघे राणा कडेगाव हे तयार गांजा घेऊन विक्री करण्याकरता कडेगाव ते कडेपूर हायवेवरील राजवीर मंगल कार्यालयाजवळ येणार आहेत. नमूद पथक मिळाले बातमीप्रमाणे कडेगाव ते कडेपूर हायवेवरील राजवीर मंगल कार्यालयाजवळ सापळा लावून थांबले असता 2 इसम मोटारसायकलवरून येऊन थांबलेले दिसले. त्यावेळी पथकातील स्टाफने रेकॉर्डवरील आरोपी नामे विजय पवार व आमिर मुल्ला असल्याचे ओळखल्याने लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व पथकाने त्यांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांची नावे गावी विचारलं असता त्यांनी नावे अनुक्रमे एक विजय शिवाजी पवार वयवर्ष 28 वर्षे राहणार कडेगाव नगरपंचायत पाठीमागे कडेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली, 2 आमिर युनुस मुल्ला वयवर्ष 32 वर्षे राहणार मुल्लापाडा कडेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली असे सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी त्यांना मिळालेल्या बातमीची हकीकत सांगून त्यांच्या अंगझडीचा उद्देश कळवून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता विजय पवार यांच्या पाठीवरील सॅकमध्ये वरील वर्णनाचा तयार गांजा मिळून आला आहे. त्यांना सदर गांजा मालाबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवणीची उत्तरे दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी विजय पवार यास विश्वासात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता तो त्यांच्या सोबत असले आमिर मुल्ला याने सदरचा गांजा माल अक्षय मदने राहणार मसवड जिल्हा सातारा यांच्याकडून जादा दराने विक्री करण्याकरता आणल्याची कबुली दिली. लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी गांजा माल व ताब्यातील मोटरसायकल पंचासमक्ष जप्त केले आहे. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी कडेगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्यावर कडक गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली आहे. तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक PS जाधव कडेगाव यांनी पोलीस ठाणे हे करत आहेत.